नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इंग्रजी शिकताना आपल्यामध्ये खूप सारा मोठा असा न्यूनगंड असतो. आपल्याला इंग्रजी येत नाही, बोलता येत नाही. त्याचं कारण काय? तर आपल्याला वाक्य बनवता येत नाहीत ना. मग वाक्य जर बनवता आली तर आपल्याला इंग्रजी बोलणं खूप सोपं होईल. वाक्य जर बनवली तर आपण सहज इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतो. त्यासाठी आपण शिकूया साधी साधी वाक्य बनवायला. चला तर मग सुरुवात करूया. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे मराठीमध्ये आपण लिहिताना वाक्य कसं लिहितो. आता उदाहरणार्थ, मी पाणी पिते. हे जे वाक्य आहे हे पूर्ण वाक्य बनवलंय आपण. मी पाणी पिते. याच्यामध्ये मी आहे कर्ता, बरोबर. पाणी आहे कर्म, म्हणजे पाणी पिण्याची क्रिया कोण करतोय? मी. आणि कशावर क्रिया करतोय? पाण्यावर, म्हणून ते झालं कर्म आणि हे झालं क्रियापद. पण इंग्रजीमध्ये वाक्याची रचना थोडीशी वेगळी असते. बघा, इथे आधी मराठीमध्ये आपण कसं वाक्य बनवलंय त्याच्यामध्ये आपण आधी कर्ता घेतो, नंतर घेतो कर्म आणि नंतर घेतो क्रियापद. इंग्रजीमध्ये कशी रचना असते बघा वाक्याची रचना. तर मी साठी घेऊया आय. पाणी, तर आधी इथे पाणी घेत नाही आपण, वॉटर हा शब्द आधी घेणार नाही. तर पितेसाठी घेऊया ड्रिंक आणि नंतर घेऊया वॉटर. म्हणजे बघा इंग्रजीमध्ये कसं वाक्य बनलं? कर्ता, नंतर घेतलंय क्रियापद आणि नंतर घेतलंय कर्म. अशा प्रकारे इंग्रजीत रचना असते, कर्ता, क्रियापद आणि नंतर कर्म. अशा प्रकारे आपण रचना करून इंग्रजीमध्ये वाक्य वेगवेगळी बनवू शकतो. तर आता आपण कर्ता म्हणून काय घेऊ शकतो? तर इकडे आय, यू, वी, एट, ही, शी, हे सगळे आपण कर्ता म्हणून वापरू शकतो. आणि क्रियापद तुम्ही वेगवेगळे वापरू शकता, ड्रिंक, राईट, रन वगैरे वगैरे. आणि कर्म, तुम्हाला ज्या प्रकारचं वाक्य बनवायचे त्या प्रकारचे तुम्ही तिथे क्रियापद कर्म वापरू शकता. मग आता हे वाक्य आपण बनवलेलं आहे की आय ड्रिंक वॉटर. आता आयच्या जागी आपण कर्ता बदलू आणि इथे घेऊया यू ड्रिंक वॉटर. झालं आपलं दुसरं वाक्य तयार. आता पुढचं वाक्य बनवूया. ही घेऊया, इथे कर्ता काय घेऊया? ही ड्रिंक. आता ही, शी, इट असेल त्यावेळी साध्या वर्तमान काळात क्रियापदाला एस प्रत्यय लागतो, एस किंवा ईएस. मग इथे के नंतर एस लावूया. ही ड्रिंक्स वॉटर. ओके. आता ही ऐवजी शी घेऊया. शी ड्रिंक्स वॉटर. बघा किती सारी वाक्य आपली बनलेली आहे तिकडे. अशा प्रकारे आपण साधी साधी वाक्य बनवू शकतो. आता तुम्हाला मी एक अभ्यास देते, ते तुम्ही कंप्लीट करून घ्यायचे. आता बघा इकडे मी कर्ता, क्रियापद आणि कर्म दिलेलं आहे. तुम्ही ह्याच्यापासून वाक्य बनवायचे. एक वाक्य मी तुम्हाला बनवून दाखवते. आता इकडे मी घेते वी ड्रिंक, घेतलं क्रियापद ड्रिंक. आणि मी घेतलं ज्यूस. काय घेतलं मी? ज्यूस घेतलंय कर्म. ओके. वी ड्रिंक ज्यूस. आता आणखी एक वाक्य बनवून दाखवते. यू ड्रिंक वॉटर. बघा इकडे वॉटर बनवून वाक्य बनतील आणि ड्रिंक बनवून वाक्य बनतील. अशी खूप सारे वाक्य बनतील. तुम्ही ह्याच्यापासून किती वाक्य बनतायत ते तयार करा आणि मला फोटो पाठवून द्या. ओके. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला आणखी काय अवघड जातं इंग्रजीमध्ये, मी तो भाग शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन. थँक्यू.